कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच आश्विन महिन्यातील 13व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. दीपावलीच्या 2 दिवस आधी आयोजित करण्यात आलेला हा सण प्रत्येकजण आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देऊन साजरा करतो. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार बाजारातून काहीतरी नवीन खरेदी करतो. श्रीमंत लोक सोन्या चांदीचे दागिने इत्यादी खरेदी करतात. तसेच बरेच लोक नवीन वाहन किंवा नवीन घर घेण्याचा देखील प्रयत्न करत असतात. धर्मग्रंथानुसार धनत्रयोदशीचा हा सण अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला प्रार्थना करण्याचा दिवस आहे. याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवी देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपराही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ज्याप्रमाणे श्री गणेश हा रिद्धी सिद्धी बुद्धीचा स्वामी आहे, त्याचप्रमाणे कुबेर हा धनाचा स्वामी आहे. यांचे पूजन भगवान शंकरांसोबत देखील केले जाते. महालक्ष्मीसोबत तर विशेष पूजा केली जाते. उत्तर दिशेचा अधिपती म्हणजे कुबेर आहे. याशिवाय आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी इंद्रदेव आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन चालले असताना भगवान धन्वंतरी हातात अमृत कुंभ म्हणजे कलश घेऊन प्रकट झाले होते. वैद्यकीय विकासाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याचे कथेत नमूद केले आहे. हा दिवस म्हणजे आरोग्याची देवता धन्वंतरीचा जन्मदिवस आहे. भगवान धन्वंतरी यांना विष्णूचे रूप देखील मानले जाते, जो लोकांना निरोगी राहण्याचे वरदान देतो. भगवान धन्वंतरीला देवाचे वैद्य देखील म्हणतात. त्यांच्या कृपेमुळे माणूस रोगमुक्त होतो रोगांपासून आणि निरोगी राहतो. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर याची धनप्राप्तीसाठी पूजा केली जाते. सुख समृद्धी देवता महालक्ष्मी याची देखील पूजा केली जाते. चला तर मग पाहूया धनत्रयोदशीला पूजा कशी करावी. तर सुरुवातीला आपल्याला तिथं खाली जी जमीन असते जिथं आपण पूजा करणार आहे ती पहिले स्वच्छ पुसून घ्यायची, नंतर सुकवायची तिला आणि नंतर तिथं आपण चौरंग किंवा पाठा मांडू शकतो. मग त्याच्यावर लाल कपडा अंथरायचा, रांगोळी काढायची आणि पहिले आपण दीप प्रज्वलित करायचा. तर त्याच्यासाठी थोड्याशा अक्षदा खाली टाकायच्या आणि त्यावर दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि दीप प्रज्वलनाने आपल्या पूजेलाही सुरुवात करायची. त्याला कुंकू हळद अक्षदा वाहायच्या आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि मग आपण पुढे सुरुवात करायची. आता अष्टदल कमल इकडे काढायचं आहे तांदळाच्या राशीचं आणि कलश जो आहे त्याला 5 बोटं आपल्याला साईडने कुंकवाने करायची आहे. नंतर 5 बोटं हळदीची आपल्याला करायची आहेत. कलश तिथं स्थापन करायचा आहे. तुमच्याकडे आंब्याच्या डहाळ्या असतील तर त्या आंब्याच्या डहाळ्या तुम्ही घेऊ शकतात किंवा नागवेलीची पानं आहेत तर ही नागवेलीची पानं तुम्ही इथं वापरू शकतात. माझ्याकडे आंब्याच्या डहाळ्या नव्हत्या, नागवेलीची पानं होती तर मी नागवेलीची पानं इकडे 5 पानं आपल्याला ठेवायची आहे. आणि नंतर जो कलश आपण स्थापन करणार आहे त्यातला आपण हळद अक्षदा कुंकू आणि हे करून फूल अर्पण करून आपण त्याचा नमस्कार करायचा आहे. मग आपला कलश स्थापन इथं हा व्यवस्थित आपला झालेला आहे. आणि कलश स्थापन झाल्यानंतर मग आपण इकडे आता गणपती तुमच्याकडे चांदीचा असेल तर तुम्ही चांदीचा घेऊ शकतात. लक्ष्मी असेल चांदीची तर चांदीची घेऊ शकतात. माझ्याकडे नव्हते तर माझ्याकडे देवघरातला आपला जो गणपती आहे तो मी इकडे वापरला आहे. आणि एक कुबेराचा फोटो असेल तर कुबेराचा फोटो तुम्ही ठेवा, नाहीतर मग तुम्ही सुपारीही पूजू शकतात कुबेराच्या नावाची. तर जेव्हा आपण गणपतीची पहिले स्थापना करतो तर सुरुवातीला त्यांना पाण्याने, नंतर दुधाने आणि मग नंतर गंगाजलने आपण त्यांना अभिषेक करायचा असतो. त्यांना अभिषेक करून स्वच्छ कपड्याने पुसायचं आहे आणि मग त्याला हळद कुंकू आणि अक्षदा हे आपल्या वाहायच्या आहेत. तुमच्याकडे दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वाही वाहू शकता आणि तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असेल, कारण गणपतीला प्रिय हे जास्वंदाचं फूल असतं, तर जास्वंदाचं फूल असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकतात. आता माझ्याकडे नव्हतं तर माझ्याकडे जे अवेलेबल होते ते फुलं मी इथं अर्पण केले आहेत. नंतर मी इकडे बाजूला लक्ष्मीची स्थापना केली आहे, त्यांना पण मी अभिषेक करून घेतला आहे. आणि त्यानंतर
कुबेराची माझ्याकडे मूर्ती नव्हती किंवा धन्वंतरीची माझ्याकडे मूर्ती नव्हती, तर मी धन्वंतरीच्या नावाने इथं आपण सुपारी मी घेतली आहे. तर सुपारीची पूजा पण मी अभिषेक केला आणि तिला हळद कुंकू अक्षदा आपण दिला आहे. तर आता धन्वंतरी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य मी तिथं ठेवला आहे. तो आपल्याला प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आहे नंतर. आणि ही जी आहे आयुर्वेदिक म्हणजे आपल्या घरामध्ये आयुर्वेदिक काय औषधी आहेत, तर माझ्याकडे तुळशीपत्र होते, नंतर आपले जे खडे मसाले होते त्याच्यामध्ये लवंग, तेजपत्ता, इलायची, मिरे वगैरे हे सगळ्या गोष्टी मी तिथं त्या ठेवल्या होत्या. त्यांची पण मी पूजा केली आहे. आणि फळ होतं, फळ आपण हे प्रसाद म्हणून हे फळ म्हणून ठेवायचं आहे. त्यानंतर आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपलं धन काय असतं, तर आता शेतकरी लोक आपण आहोत, तर आपलं धन काय आहे, तर धान्य. जे शेतामध्ये पिकतं आपलं ते धान्य आपलं धन असतं. पैसे, सोनं हे धन तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं धन हे आपलं असतं की जे धान्य आपण शेतात पिकवतो किंवा आपण खातो ते धान्याचीच आपल्याला पूजा करायची असते. तर इथं तुम्ही सप्तधान्य पूजू शकतात किंवा 5 धान्य पूजू शकतात. तर मी इथं 5 धान्य पूजले. तर याच्यामध्ये मी तांदूळ आहे, मूग आहे, चणे आहेत, त्यानंतर तूर डाळ आहे आणि मूग डाळ आहे. हे मी मटक्यामध्ये 5 सप्तधान्य इथं पूजले. त्याची पण मी हळद कुंकू लावून पूजा केली आहे. तर गोड म्हणून माझ्याकडे मिठाई होती तर मी ती ठेवली. तर आजच्या दिवशी आपल्याला व्हाईट कलरची मिठाई ही प्रसाद म्हणून द्यायची आहे. त्यानंतर धन्वंतरी देवतेची आरती तुम्हाला येत असेल तर ती तुम्ही म्हणू शकता. आणि नंतर म्हणजे गणपतीची पण आरती म्हणा, लक्ष्मीची पण आरती म्हणा, आपली कुलदेवतेची आरती म्हणायची असेल तर तीही आपण म्हणू शकतो. आणि धन्वंतरीची आरती पण असते. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाणार. तर ती धन्वंतरीची आरती म्हणून आपण आरती करून घ्यायची आहे. धूप दाखवायचा आहे. त्यानंतर कर्पूर आरती पण आपण करून घेणार आहोत इथं. तर कर्पूर आरती देखील आपल्याला इथं करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे आपण सप्तधान्य जे पूजतो, तर हे पूजल्याने काय होतं, आपल्या घरातील संपत्तीचे जे भांडार आहे ते कधीच रिकामे होत नाही. तर अशा प्रकारे सर्वांनी धनत्रयोदशीची मनोभावी पूजा करावी आणि मग खालील मंत्र आपण म्हणावा. मग आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी देवाजवळ आपण प्रार्थना करावी. हात जोडून आपण धन्वंतरी देवतेला म्हणावं, माझी काही चूक झाली असेल तर आम्हा कुटुंबाला माफ करावे. मग आपण सगळ्यांनी हात जोडून हा मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलशहस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोग विरानराय त्रिलोकपाथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णु स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणानाय नमः असा मंत्र म्हणून हात जोडून आपण मनोभावी पूजा करावी. त्यानंतर आपण विष्णू सहस्र नामावली म्हणू शकतात. कुबेर मंत्र आपण यामध्ये म्हणू शकतो किंवा धन्वंतरी मंत्र आहे तो देखील आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने इथं आपण धनतेरसची पूजा कशा पद्धतीने करायची असते हे मी तुम्हाला जसं जमेल तसं सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर चला भेटूया अजून अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.